सर्वांना नमस्कार. स्वागत आहे तुमच्या गोंधळ मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओकडे वळण्यापूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. गोंधळ भाग 12. त्या जुन्या वाड्याच्या अंधाऱ्या दालनात वेळ जणू थांबून गेली होती. बाहेर आकाशात विजा कडकडत होत्या. मुसळधार पाऊस जुन्या कौलांवर आदळत होता आणि आत विश्वास, गणू आणि विक्रम एकमेकांसमोर उभे होते. वातावरणात इतका तणाव भरला होता की जणू एखादी ठिणगी पडली तरी स्फोट होईल. विक्रमच्या हातात बंदूक होती. त्याच्या डोळ्यात सुटाची आग धगधगत होती. तर विश्वासच्या डोळ्यात फक्त एकच भावना होती, पुष्पाला वाचवण्याची. त्याला स्वतःच्या जीवाची किंमत उरली नव्हती. त्यासाठी त्या क्षणी जगात फक्त एकच गोष्ट महत्त्वाची होती आणि ती म्हणजे पुष्पा. मला मारायचं असेल तर मार, पण पुष्पाला सोड, विश्वास शांतपणे ठाम आवाजात म्हणाला. त्याचा आवाज ऐकून विक्रम क्षणभर हसला. ते हास्य भयानक होतं, जणू एखादा शिकारी आपल्या शिकाऱ्याकडे पाहत होता. तुला अजूनही वाटतं की तू हिरो आहेस, विक्रम म्हणाला. ज्या दिवसापासून पुष्पाने मला नाकारलं त्या दिवसापासून मी ठरवलं होतं की तुला उद्ध्वस्त करायचं. आधी चोरीचा आरोप, मग गावकऱ्यांचा तिरस्कार आणि आता मी तुझं प्रेमच तुझ्यापासून हिरावून घेणार आहे. हे ऐकताच विश्वासची मुठी घट्ट आवळल्या गेल्या, पण त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवलं. कारण रागाच्या भरात घेतलेला निर्णय पुष्पासाठी धोकादायक ठरू शकत होता. दुसऱ्या खोलीत पुष्पा बांधलेली बसली होती. पण तिच्या मनात भीती नव्हती, कारण तिला माहिती होतं विश्वास नक्की येईल. अनेक वेळा तिच्या आयुष्यात संकटं आली होती, पण प्रत्येक वेळी विश्वास तिच्या पाठीशी उभा राहिला होता. आजही तो येईल याची तिला खात्री होती. ती डोळे मिटून बसली होती आणि तिच्या मनात त्याचं पहिलं भेटणं पुन्हा जिवंत झालं होतं. विहिरीजवळचा तो दिवस, गावकऱ्यांच्या टोमण्यामध्ये शांत उभा असलेला विश्वास, त्याच्या चेहऱ्यावरचा गोंधळ आणि त्या गोंधळामागे लपलेलं कोमल मन. त्या आठवणींनी तिच्या ओठावर हलकंसं हसू उमटलं. तेवढ्यात बाहेरून विश्वासचा आवाज तिच्या कानावर पडला. पुष्पा तिच्या डोळ्यात चमक आली. विश्वास, तीही ओरडली. तो आवाज ऐकताच विश्वास वेड्यासारखा त्या दिशेने धावला. पण विक्रमने बंदूक उचलली. धाड गोळी सुटली. संपूर्ण वाडा हादरला. गणू ओरडला. पुष्पा घाबरून रडू लागली. पण पुढच्याच क्षणी सगळे थक्क झाले, कारण गोळी विश्वासला लागली नव्हती. गोळी भिंतीवर जाऊन आदळली होती. विजांच्या कडकडाटामुळे विक्रमचा तोल गेला आणि नेम चुकला होता. त्या संधीचा फायदा घेत विश्वास त्याच्यावर झेपावला. दोघांमध्ये झटापट सुरू झाली. वाड्याच्या जुन्या जमिनीवर ते लोळत होते.
विक्रम बंदूक परत मिळवण्याचा प्रयत्न करत होता, तर विश्वास त्याला थांबवण्याचा. गणूही मदतीला धावला. काही क्षणातच बंदूक दूर फेकली गेली आणि विक्रमचा तोल जाऊन तो जमिनीवर कोसळला. तेवढ्यात पोलिसांच्या सायरनचा आवाज ऐकू आला, कारण गणूने वाड्यात येण्याआधीच पोलिसांना माहिती दिली होती. पोलिसांनी आत धाव घेतली. विक्रमला ताब्यात घेतलं. त्याच्या चेहऱ्यावर पराभव स्पष्ट दिसत होता. तो ओरडत होता, धडपडत होता. पण आता त्याचा खेळ संपला होता. विश्वास लगेच त्या खोलीत धावला जिथे पुष्पा होती. तिला पाहतच त्याच्या डोळ्यात पाणी आलं. पुष्पा त्याला पाहून रडू लागली. विश्वासने तिचे हात सोडवले आणि पुढच्याच क्षणी ती त्याच्या मिठीत शिरली. त्या मिठीत हजारो भावना दडल्या होत्या. भीती, वेदना, प्रेम. आणि पुन्हा एकदा एकमेकांना मिळाल्याचा आनंद. बाहेर अजूनही पाऊस कोसळत होता, पण त्या दोघांच्या मनातलं वादळ आता शांत झालं होतं. काही क्षण दोघे एकमेकांना घट्ट धरून उभे राहिले. ना कुणी काही बोललं, ना कुणाला काही बोलण्याची गरज होती. कारण कधी कधी प्रेम शब्दापेक्षा मिठीत जास्त बोलतं. पोलीस विक्रमला घेऊन गेले. गावात सकाळपर्यंत ही बातमी पसरली. सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली. विश्वासने पुष्पाला वाचवलं. खरं प्रेम असंच असतं. आपण त्याला किती चुकीचं समजत होतो. पहिल्यांदाच संपूर्ण गाव विश्वासच्या प्रेमाचा आणि त्याच्या चांगुलपणाचा आदर करत होतं. दुसऱ्या दिवशी गावात एक वेगळंच वातावरण होतं. पुष्पाच्या आई वडिलांनाही विश्वासला घरी बोलवलं. विश्वास थोडा घाबरतच त्यांच्या घरात गेला, कारण इतक्या दिवसांचा विरोध त्याच्या मनात अजूनही होता. पण जे घडलं ते त्यांच्या कल्पनेपलीकडचं होतं. पुष्पाचे वडील त्याच्या समोर आले. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. ते काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले. आणि अचानक त्यांनी त्याचा हात हातात घेतला. बाळा, आम्ही तुझ्यावर खूप अन्याय केला. विश्वास स्तब्ध झाला. त्याला काय बोलावे ते सुचत नव्हतं. पुष्पाची आईही रडत होती. तू आमच्या मुलीसाठी स्वतःचा जीव धोक्यात घातलास. आता आम्हाला तुझ्याबद्दल कोणतीच शंका नाही. हे ऐकताच पुष्पाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्या दिवशी पहिल्यांदाच विश्वासला वाटलं की त्याचं आयुष्य खरंच बदलत आहे. पण नियती अजून एक
मोठं रहस्य घेऊन त्यांची वाट पाहत होते. कारण त्या रात्री दामोदर पुन्हा एकदा त्या जुन्या कागदपत्राकडे पाहत होता. त्यामध्ये त्याला एक नवीन पत्र सापडलं. अनेक वर्षापासून लपलेलं, धुळीने माखलेलं. त्याने ते उघडलं आणि पहिली ओळ वाचताच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. कारण त्या पत्रात लिहिलं होतं, विश्वाच्या आई-वडिलांचा मृत्यू अपघातात झाला नव्हता. तो एक नियोजित कट होता. दामोदरच्या हातातून पत्र खाली पडलं. त्याचा श्वास अडकला, कारण त्या कटामागचं नाव पाहून तो हादरून गेला होता. आणि ते नाव ऐकताच गावातील अशीच एका व्यक्तीचं होतं, ज्याच्यावर आजपर्यंत कुणालाही संशय नव्हता.